भरत गोगावलेंनाच रायगडचं पालकमंत्रीपद मिळावं, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी ही आग्रही मागणी केली आहे आणि दुसरा कुठलाही पालकमंत्री चालला नाही असं योगेश कदम यांनी म्हटलंय। भरत गोगावलेंना न्याय हा मिळालाच पाहिजे असं योगेश कदम यांनी म्हटलेलं आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना त्याबाबत सांगितलं असल्याची माहिती त्यांनी दिली आहे। तर रायगडचं पालकमंत्रीपद कोणाला हे अजूनही प्रश्न सुटलेला नसताना आता योगेश कदम, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी एक आग्रही मागणी लावून धरली आहे आणि रायगडचं पालकमंत्रीपद हे भरत गोगावले यांनाच मिळावं अशी त्यांनी आग्रही मागणी ठेवलेली आहे। तर दुसरा कुठलाही पालकमंत्री चालणार नाही असं योगेश कदम यांनी म्हटलंय। भरत गोगावलेंना न्याय मिळाला पाहिजे असं योगेश कदम यांचं म्हणणं आहे आणि त्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना याबाबत सांगितलं असल्याची माहिती त्यांनी दिली आहे। साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना शुभेच्छा द्यायला जातोय, परंतु खऱ्या अर्थाने जर का त्यांना भेट कुठली द्यायची असेल तर ती आम्ही काय देऊ शकत नाही। रायगड जिल्ह्याचा पालकमंत्री देऊन सगळ्या शिवसैनिकांनी ही आजच्या दिवसाची तुम्ही भेट द्या। तिकडे जाऊन आम्ही व्यासपीठावरती काय बोलायचं ह्याचं उत्तर काय ते आताच आम्हाला द्या आणि आम्हाला विश्वास आहे। ठीक आहे, तर राजकीय घडामोडी घडत असतात, टीका करायचा हा माझा वैयक्तिक स्वभाव नाही, परंतु आजपर्यंत रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाच्या बाबतीमध्ये बोलत असताना पत्रकारांनी ज्या ज्या वेळेला प्रश्न विचारले त्या वेळेला माझी भूमिका मी स्पष्टपणे सांगितली आहे की म्हणून रामदास भाईंनी देखील भूमिका स्पष्ट केली आहे की होय, रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपद हे भरत शेठ यांनाच मिळालं पाहिजे।